शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नवरात्र विशेष राजगिऱ्याच्या पिठाचा आपण चिला बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, 1 वाटी मी राजगिऱ्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे, 1 कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि त्यात ठेचा टाकण्यासाठी 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं घेतलं आणि ते कुटून घेतलं आहे, ठेचा बनवून घेतला त्याचा। थोडीशी कोथिंबीर चालत असल्यास टाकायची आणि हे थोडंसं सेंधव नमक। चला तर मग आता आपण अगोदर हा बटाटा आपण सालाचं काढून घेऊ आपण। हे बघा, आता आपण हा 1 बटाटा किसून घेतला। आता आपण हा एका पातेलं घ्यायचं, पातेल्यामध्ये आपण हा किस टाकून घेऊ। आता त्यात 1 वाटी आपण हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय की नाही, हे टाकून घेऊ। चाळून घ्यायचं पीठ म्हणजे गुठळ्या नाही होत। आणि आपण हा ठेचा करून घेतला, मिरची, आलं आणि थोडंसं जिरं आणि कोथिंबीर। जर कोथिंबीर चालत नसेल तर नका टाकू। आता हे सेंधव नमक, हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच टाका। आता या अगोदर असं छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं सर्व। नंतर आता आपण त्याच वाटीने आपण पाणी घेऊया। ज्या वाटीने आपण पीठ घेतलं राजगिऱ्याचं त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचं, एकदम नाही टाकायचं। कारण याला पाणी कमी लागतं राजगिऱ्याच्या पिठाला, म्हणून थोडं थोडं पाणी टाकत आपण हे मिश्रण असं थोडंसं आपण डोश्याचं पीठ करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं जरा। असं सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचा। इनो सोडा वगैरे आपल्याला टाकायचा नाही। आता बघा, 1 वाटी पाणी घेतलं ना, अर्धी लागलं। आता आपण अजून थोडंसं टाकू। असं थोडं थोडं टाकत आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। साधारणतः 1 वाटीला 1 वाटी पाणी लागतंच। बघा, आता आपलं 1 वाटीला आपण 1 वाटी पाणी टाकून घेतलंय। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून 5 ते 10 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊ। हे बघा, आता 10 मिनिटाने असं मिश्रण तयार झालं। कारण आपण मीठ टाकलं ना, मिठाला पाणी सुटतं, म्हणून एकदम पाणी टाकायचं नाही। म्हणजे 1 वाटी पिठाला आपल्याला बरोबर एवढं 1 वाटी पाणी लागलेलं आहे। आता आपण हे चांगलं मिश्रण असं फेटून घ्यायचं, कुठे गुठळ्या राहता कामा नये। आता आपण तव्याला तेल लावून घेऊ। तव्याला असं ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं। आता 1 चमचा आपण त्यात मिश्रण टाकूया। चिले जाडच असतात, एकदम पातळ नाही करायचे। आता गॅस जरा थोडा टाकताना गॅस बारीक ठेवायचा, आता थोडा मीडियम करायचा गॅस। पूर्ण सुकल्यानंतर आपण त्याला तेल लावू। हे बघा, मिश्रण सुकत आलेलं आहे। आता आपण थोडंसं त्याला तेल लावून घेऊ आणि ब्रशने चांगलं असं पसरवून घ्यायचं, म्हणजे कसं सर्व बाजूने लागतं ते।
आता आपण बघूया, असे कडा हळूहळू आपण अशी सैल करून घ्यायची. बघा कशी छान जाळी पण आलेली आहे. आणि ब्रशने थोडं थोडं परत वरतून थोडं तेल लावून घ्यायचं. हे बघा झाला आपला चिला तयार झाला. आता गॅस कमी करायचा जरा. आता आपण काढून घेऊ. 2 मिनिटं शेकायचा खालून. आता आपण हे जाळीवर काढून घ्यायचा, म्हणजे कसा घाम पण येत नाही त्याला. आता अशाच प्रकारे आपण दुसरा काढून घेऊ. परत थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं ब्रशने. पचायला पण हलका आणि पौष्टिक. राजगिऱ्यामध्ये तर भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तुम्हाला माहितीच असेल. प्रत्येक वेळी असं छान मिक्स करून घ्यायचं पीठ. हे बघा अशा प्रकारे आपण राजगिऱ्याच्या पिठापासून असे चिले बनवून घेतले. 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि एक बटाटा यापासून आपले 6 ते 7 चिले तयार होतात. अजून माझं मिश्रण उरलेलं आहे, अजून मी नंतर आता काढून घेईल. हे बघा अशा प्रकारे बघा जाळीदार, हे बघा किती छान जाळी आलेली आहे आणि एकदम मऊसूत. अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व खाऊ शकतात. उपवासच काय असं नाश्त्याला पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर बघा अशा या माझ्या प्रकारे अशी राजगिऱ्याच्या पिठाचे चिले बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.